तुम्ही मागे बघू शकता माझ्या किती चांगल्या चांगल्या सुंदर गाड्या आहेत. जर तुम्हाला पण हे गाड्या बघायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी प्रेक्षा शाह विथ कॅमेरामॅन संतोष आलेली आहे इकडे एक्झिबिशन बघायला. हे 3 दिवसाचं एक्झिबिशन आहे फ्रॉम 24 जानेवारी टू 26 जानेवारी. सो प्लीज विजिट हिअर. मुंबईत वार्षिक विंटेज कार फिएस्टा 2026 मोठ्या दिमाखात पार पडतोय. 24 ते 26 जानेवारी दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात 185हून अधिक विंटेज कार्स आणि 50 दुचाकी वाहनं पाहायला मिळत आहेत. This is the 6th year in continuity we are organizing the vintage car exhibition at World Trade Center. This time there are 187 cars participating. This is the 100th year of Phantom, and we must be seeing the series of Phantom, including Maharaja Kaspe's original car is here on display. Queen Elizabeth car is there. Many others. Many of the cars are owned by Poonawalla, many by others. So we are very happy. Besides that, Lamborghini is there, Hillman is there, Dodge is there, various other Mercedes, Fiat. You could see many cars. And it's unbelievable that some of the cars, the way they are maintained and the way the passion people have and how they have done it, we really admire. It's for everyone to see and believe what's happening here. Last year we had about 118,000 people who visited, besides many dignitaries and personalities. This year also we expect a good number of people to visit. So that's another big thing. And we hope that people see and enjoy their trip over here. And we are really grateful to all the participants and the vintage car owners for being with us. यंदा रोल्स रॉयस फॅन्टमचा 100 वर्षांचा गौरव करण्यात येतोय. योहान पुनावाला यांच्या संग्रहातील दुर्मिळ फॅन्टम कार्स हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. तसंच 1915 सालची आजही धावणारी फोर्ड कार आणि जम्मू काश्मीरच्या महाराजांची 1928ची रोल्स रॉयस फॅन्टम 1 प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. माझा असा प्रयत्न असतो की दरवर्षी मी काही ना काहीतरी वेगवेगळ्या गाड्या घेऊन येईन इकडे. तर यावर्षी मी या 2 स्कूटर्स आणि 1 मोटरसायकल घेऊन आलोय. ही जी तुम्ही या इकडे बघताय पहिली ती 1957 एंडची लॅम्ब्रेटा सिरीज 1 फ्रेम ब्रीदर स्कूटर आहे. तिच्यामध्ये तिचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेस जी टेक्नॉलॉजी होती त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही बघत असाल की तिकडे त्यांना तुम्हाला मागे असे ते ग्रूव्ह दिसत आहेत. तर ते टेक्नॉलॉजी अशी होती की ते त्याचा एअर फिल्टरचा जो वेंट होता तो त्या ठिकाणी होता. नंतर त्यांनी काही कालांतरानंतर मग तो वेंट त्यांनी वरच्या बाजूला घेतला आणि त्याच्यानंतर मग तो कंटिन्यू झाला. तर हे जे पर्टिक्युलर मॉडेल आहे ह्या गाड्या फार कमी बनल्या होत्या आणि त्या कमी बनल्या असल्यामुळे त्या थोड्याशा रेअर आहेत. 1957 ची लॅम्ब्रेटा LD आहे. ही शाफ्ट ड्रिव्हन आहे आणि ही पहिल्यापासून माझ्याकडेच आहे. ओके, तुम्ही मेंटेन कसं केलं? मेंटेन दरवेळेला जेव्हा राहिलेला आहे तो तेव्हा आम्ही तिला बाकी सगळे जे रेग्युलर त्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते करतो. इतिहास, वारसा आणि वेगाचा हा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर VCCCI विंटेज कार फिएस्टा नक्की पाहायला हवा. ऑलमोस्ट 2009 पासून मी स्टार्ट केलं विंटेज रॅली पार्टिसिपेट करायला. 2009 मध्ये माझ्या 2-3 कार्स होते, म्हणजे एक फियाट होती, मारुती होती, लॅम्ब्रेटा होती. आता ह्या टाइमला आमची ऑस्टिन 7 आहे जी आजोबांची आहे, हरिश्चंद्र पोळेजी, आणि जे किशोर पोळे मेंटेन करतायत पोळे गॅरेजमध्ये. सर ही 1934 ची मॉडेल आहे. जेव्हा माझ्या आजोबांनी घेतलेली फ्रॉम अ ब्रिटिश ऑफिसर, त्या टाइमला पासून ते मेंटेन करतायत. अँड ही गाडी खूप सारे बॉलिवूड मूवीज मध्ये लेक्सित और गीतामध्ये दिसली आहे अँड खूप सारे रॅलीज मध्ये आम्ही उतरतो ही गाडी. अशाच खास व्हिडिओसाठी मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.